सो एक स्टार्टिंगलाच एक प्रोग्राम घ्या होमवर्क साठी. ओके, देन नेक्स्ट प्रोग्रामचं स्टेटमेंट राईट डाऊन करून द्या आणि प्रोग्राम होमवर्क साठी. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक्स डिस्कस करू. ओके, सो स्टेटमेंट आहे बघा. डिफाइन अ क्लास टू रिप्रेझेंट अ बँक अकाउंट. Define a class to represent a bank account. क्लास नेम घ्या बँक अंडरस्कोर अकाउंट. ओके, तुम्हाला माहिती की सेपरेट किंवा अकाउंट कसंही क्लास नेम घ्या. एक क्लास नेम घ्या, ते काय रिप्रेझेंट करणार आहे, बँक अकाउंट. ओके, विच इन्क्लूड्स फॉलोइंग मेंबर्स. विच इन्क्लूड्स फॉलोइंग मेंबर्स. मेंबर्स मीन्स व्हेरिएबल्स. विच मेंबर्स टू टाइपचे असतात, व्हेरिएबल्स आणि फंक्शन. त्यातले व्हेरिएबल्सला म्हणतात डेटा मेंबर्स. तर डेटा मेंबर्स बघा कोणते कोणते. नेम ऑफ अकाउंट होल्डर. अकाउंट होल्डर जो असेल त्याचं नेम. ओके, आफ्टर दॅट टाइप ऑफ अकाउंट. टाइप ऑफ अकाउंट मीन्स त्याच्यासाठी एक व्हेरिएबल घ्या आणि टाइप ऑफ अकाउंट सेव्हिंग्ज और करंट असं. सो आपल्याला कॅरेक्टर ॲरे टाइपच घ्यावं लागेल. ठीक आहे. देन अकाउंट नंबर, टेक इंटीजर. ओके, अँड फोर्थ बॅलन्स. स्टार्टिंगचा बॅलन्स. बॅलन्स इन द अकाउंट. सो बघा, एक क्लास घ्या अकाउंट. सपोज त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असतील, म्हणजे असं नेम ऑफ अकाउंट होल्डर असं व्हेरिएबल नेम नाही घ्यायचं, ओनली नेम. टाइप ऑफ अकाउंट तुम्हाला जसं घ्यायचंय तसं. सो आपण असं टाइप पण घेऊ शकतो. सो हे असेल कॅरेक्टर ॲरे. ओके, कॅर नेम. ओके, इंट अकाउंट नंबर अँड फ्लोट घेऊयात बॅलन्स. पूर्ण बॅलन्स लिहिलं तरी चालेल. ओके, सो हे 4 डेटा मेंबर्स घ्यायचे तुम्हाला. आणि मेंबर फंक्शन्स कोणते घ्यायचे बघा. मेंबर फंक्शन्स. आता मी नेम तुम्ही त्या मेंबर फंक्शनला. ह्याच्यामध्ये कसं आहे की ते मेंबर फंक्शनचा यूज काय. सो फर्स्ट मेंबर फंक्शनचा यूज आहे टू असाइन इनिशियल व्हॅल्यूज. मीन्स व्हॉट की सुरुवातीला एक फंक्शन घ्यायचं ज्याच्यामध्ये तुम्ही नेम, अकाउंट होल्डरचं टाइप, अकाउंटचा टाइप, अकाउंट नंबर आणि बॅलन्स एंटर करून घेणार, स्कॅन करून घेणार. ओके, सीन करून घेणार, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे कसं करायचं. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन असं घ्यायचं टू डिपॉझिट अँड अमाउंट. ओके, सेकंड फंक्शनचा वर्क काय, त्याला सपोज डिपॉझिटच नेम द्या त्या फंक्शनला आणि त्याचं वर्क काय की पर्टिक्युलर अमाउंट तुम्ही युजर कडून घेणार, एंटर अमाउंट टू डिपॉझिट, सीन करणार ती. आणि जी अमाउंट आहे ती तुम्ही जो बॅलन्स टाकलेला आहे त्याच्यामध्ये ऍड होणार. म्हणजे अकाउंट ऑब्विसली बँक मध्ये जेव्हा तुम्ही डिपॉझिट करता तुमच्या अकाउंट नंबर मध्ये, तेव्हा आधीचा जो बॅलन्स आहे त्याच्यामध्ये तेवढी अमाउंट ऍड होते. सो तुमचा जो बॅलन्स आहे तो रिवाइज झाला पाहिजे डिपेंड अपॉन द अमाउंट डिपॉझिटेड. ओके, थर्ड आहे टू विथड्रॉ अँड अमाउंट. अजून एक फंक्शन घ्यायचं विथड्रॉ, ज्याच्यामध्ये अमाउंट तुम्ही विथड्रॉ करणार. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय बघा, कंडिशन्स टाकायचे की विथड्रॉ करताना सपोज माझ्याकडे बॅलन्स 5000च आहे आणि मी विथड्रॉ 6000 करतेय. देन यू हॅव टू चेक. फर्स्ट तुम्ही युजर कडून घेणार, एंटर अमाउंट टू विथड्रॉ. मग युजर सीन नी एक अमाउंट टाकणार. मग ती अमाउंट यू हॅव टू चेक विथ द बॅलन्स. ओके, इफ दॅट अमाउंट इज लेस दॅन बॅलन्स then only you can withdraw. मग तुमचा न्यू बॅलन्स कसा येईल, बॅलन्स मायनस जी विथड्रॉची अमाउंट असेल ती. ओके, बट तुम्ही जी विथड्रॉ साठीची जी अमाउंट टाकली ती जर बॅलन्स पेक्षा जर मोठी असेल देन यू हॅव टू डिस्प्ले द मेसेज यू कॅन नॉट विथड्रॉ अमाउंट. ओके, ट्राय करा. नाही आलं तर मी नेक्स्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेल, बट हे ट्राय करा. ओके, सिंपल आहे बघा. त्याच्यानंतर लास्ट फंक्शन टू डिस्प्ले नेम, अकाउंट नंबर
अँड बॅलन्स एवढं डिस्प्ले करायचं. अजून एक फंक्शन ज्याच्यामध्ये नेम, अकाउंट नंबर आणि बॅलन्स डिस्प्ले होईल, जो की रिवाइज बॅलन्स असेल आफ्टर डिपॉझिट, आफ्टर विड्रॉ. सो यू कॅन स्विच केस पण तुम्ही टाकू शकता. 1 फॉर असाइन इनिशियल व्हॅल्यूज, 2 फॉर डिपॉझिट, 3 फॉर विड्रॉ अँड 4 फॉर डिस्प्ले. ओके, तर हा प्रोग्राम तुम्ही ट्राय करायचा आहे. ठीक आहे, नाही आला तर मेसेज करा, मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेल. ठीक आहे, बट सोपं आहे बघा, फक्त फंक्शन जास्तीचे आहेत, पण त्याच्यामध्ये जे तुम्हाला कोडिंग करायचं आहे दॅट इज इझी. ओके, डिपॉझिटला तर काही अमाऊंट चेक करायची गरज नाही. जी अमाऊंट सीन करणार ती डायरेक्टली बॅलन्स मध्ये ऍड करून टाकायची न्यू बॅलन्स मध्ये. त्याच्यानंतर फक्त विड्रॉ करताना जी अमाऊंट युजर विड्रॉ करणार आहे, ओके, एक्सक्यूज मी, हा, तर विड्रॉ करताना जी अमाऊंट युजर विड्रॉ करणार आहे, ओके, ती अमाऊंट जर बॅलन्स पेक्षा जर ग्रेटर असेल देन जस्ट डिस्प्ले द मेसेज यू कॅनॉट विड्रॉ द अमाऊंट और विड्रॉवल इज नॉट पॉसिबल. ओके, आणि इफ अमाऊंट जी विड्रॉ अमाऊंट करायची आहे ती जर बॅलन्स पेक्षा लेस असेल देन नो प्रॉब्लेम, बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स मायनस अमाऊंट होऊन जाईल. म्हणजे अमाऊंट विड्रॉ सक्सेसफुली आणि जो न्यू बॅलन्स आहे यू हॅव टू अपडेट दॅट बॅलन्स. ओके, सो हा प्रोग्राम आहे तो करायचा आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट, आता next point is object as function arguments. Object as a function argument. आता बघा, जसं फंक्शनला आपण फंक्शन विथ आर्ग्युमेंट बघितले, जसं void add. सो ह्याला मी 2 इंटिजर टाइपचे आर्ग्युमेंट्स काय करते, पास करते. सो हे फंक्शन झालं विथ आर्ग्युमेंट. ऍड इज अ फंक्शन विथ आर्ग्युमेंट्स आणि आर्ग्युमेंटचा टाइप काय आहे, इंटिजर आहे. ओके, सपोज आता मी अजून एक फंक्शन घेतलं सबट्रॅक्ट, त्याच्यामध्ये मी टाकलं फ्लोट ए, फ्लोट बी. ओके, सो दिस इज अ सबट्रॅक्शन फंक्शन विथ आर्ग्युमेंट आणि आर्ग्युमेंटचा टाइप काय, फ्लोट. ओके, सो सेम तसंच आपण काय करणार आहे, फंक्शनला ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून ऑब्जेक्ट काय करणार आहे, पास करणार आहे. ओके, फंक्शनला ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून आपण काय पास करणार आहे, ऑब्जेक्ट. ओके, जसं मी आता आर्ग्युमेंट ए आणि बी पास करते, बट त्याचा टाइप काय आहे, इंटिजर आहे. सो ऍक्च्युअली पास काय होतंय, ए आणि बी, बट कोणत्या टाइपचे, इंटिजर. सो आता आपल्याला काय पास करायचे, इथे ऑब्जेक्ट पास करायचे आणि ते ऑब्जेक्ट ऑब्विसली कोणत्या टाइपचे असतात, क्लास टाइपचे असतात. ओके, सो आता आपण फंक्शनला काय की इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर हे नॉर्मल व्हेरिएबल तर आपण पास करतोच, बट आता नाउ वी आर गोइंग टू पास द फंक्शन ला आपण आर्ग्युमेंट पास करणार ऍज अ ऑब्जेक्ट. जसं ए, जर मला एखादा नंबर पास करायचा आहे तर त्या आर्ग्युमेंटचा टाइप काय असतो, इंटिजर. एक मला नंबर पास करायचा विथ डेसिमल पॉइंट तर त्याचा टाइप काय असतो, फ्लोट असतो. ओके, सो मला आता ऑब्जेक्ट पास करायचा आहे, सो त्याचा टाइप काय असणार, क्लास नेम. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं क्लास इज युजर डिफाइंड डेटा टाइप. क्लास इज युजर डिफाइंड. युजर डिफाइनचं मिनिंग काय ह्या वर्डचं, की युजरने डिफाइन केलंय, तर ऑलरेडी सिस्टीम मध्ये नाहीये. ओके, क्लास इज युजर डिफाइंड डेटा टाइप. सो व्हाय इट इज कॉल्ड एज युजर डिफाइंड डेटा टाइप. बघा, आता मी क्लास ए केला, ओके, ह्याच्यामध्ये काय व्हेरिएबल्स फंक्शन असतील ते डिक्लेअर केले. नाउ मेन मध्ये आपण काय करतो, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सो ऑब्जेक्ट कसं क्रिएट करतो, ए देन स्पेस देऊन a1. सो हा सिंटॅक्स कसा आहे, इंट ए. सेम असंच की नाही, बट दिस इंट is a system defined data type which is already present in a system. So आपण as it is यूज करतो. बट ए हा क्लास कोणी डिफाइन केलेला आहे, युजरने. ओके, सो नाउ बघा, हा ए जो आहे हा इंटिजर टाइपचा आहे. सेम तो सिंटॅक्स आहे. सो हा a1 जो आहे तो कोणत्या टाइपचा आहे, ए टाइपचा आहे. आणि हा ए जो आहे हा कोणी डिफाइन केलेला आहे, युजरने डिफाइन केलेला आहे. सो इट इज कॉल्ड एज अ युजर डिफाइंड डेटा टाइप. एनी क्लास क्रिएटेड बाय द युजर is act as a user defined data type because like this a is a variable of type integer, like that object is also a variable of type a. आलं लक्षात. And this a is user defined because it is created by user and this int is system defined because it is already
डिफाइन. ओके, मग फंक्शनला आपल्याला जर ए टाइप पास करायचा असेल तर आपण त्याचं टाइप ए टाइप ऑफ व्हेरिएबल पास करायचं असेल तर आपण काय पास करतो, इंट. तसंच आता फंक्शनला मला जर A1 ऑब्जेक्ट पास करायचा असेल ऍज अ आर्ग्युमेंट तर मी त्याचं टाइप काय देणार, ए. जो क्लास नेम असेल तो स्टुडंट असेल तर स्टुडंट जे असेल ते. ओके, नाउ आता ऑब्जेक्ट ऍज अ फंक्शन आर्ग्युमेंट. ठीक आहे. सो आता बघा आपण कसं पास करणार फंक्शनला ऍज अ आर्ग्युमेंट, आपण कसं पास करणार. तर एक सिंपल प्रोग्राम मी सांगते आणि मग त्याच्यानंतर आपण अजून एक प्रोग्राम घेऊ. ओके, सपोज इथं इंट ए आहे, इंट बी आहे, असे मी दोन व्हेरिएबल्स घेतलेत. बाय डिफॉल्ट इट इज अ प्रायव्हेट. नाउ तुम्हाला माहिती आहे आता काय की एक फंक्शन ऑलवेज व्हॅल्यू घेण्यासाठी पाहिजे आणि एक फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी पाहिजे. ओके, void सपोज गेट ए बी असं मी फंक्शनला नेम दिलं. सो सी आउट एंटर ए अँड बी. ओके, सीन ए बी. ओके, now one more function to display the values. Void suppose put ab मी असं नेम दिले फंक्शन and see out a b असं डिस्प्ले केलं. ओके, नाउ आता आपण एक फंक्शन घेऊ. काय करू त्या फंक्शन मध्ये दोन जे ऑब्जेक्ट असतील त्यांची सम करू. किंवा आता बघा एक मी सम फंक्शन घेते ज्याला ऑब्जेक्ट ऍज अ आर्ग्युमेंट पाठवते. काय पाठवतीये, ऑब्जेक्ट ऍज अ आर्ग्युमेंट. ओके, सो आता बघा जसं मला जर सम फंक्शनला इंटिजर व्हॅल्यू पाठवायची असेल तर आपण त्याला डिक्लेअर कसं करतो, इंट कॉमा इंट. ओके, नाउ आय हॅव टू पास द ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचा टाइप काय असतो, क्लास नेम. सो सध्या क्लास काय ए. सो मी काय करते ह्याला ए आणि ए असं पाठवते. ओके, ठीक आहे. नाउ बघा आपण ह्याची जी डेफिनेशन आहे ते आउटसाइड लिहू. इनसाइड लिहिली तरी चालेल. आता आउटसाइड लिहू. सो आउटसाइड लिहिताना काय आहे, void रिटर्न टाइप देन क्लास नेम देन फंक्शन नेम आणि डेफिनेशन लिहिताना आपण काय करणार, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. ओके, जस्ट आता तुम्हाला मी आधी प्रोग्राम राईट डाऊन करते देन आय विल एक्सप्लेन टू यू. a1.b plus a2.b. नाउ झालेला आहे प्रोग्राम. नाउ इंट मेन. काही नाही बघा, इझी आहे एकदम. तीन ऑब्जेक्ट्स क्रिएट करते. a1 डॉट गेट ab, a2 डॉट गेट ab, then a3 dot sum त्याला मी पास करणार a1 a2. ओके, and after that तिन्ही पण व्हॅल्यू डिस्प्ले करणार, तिघांच्या पण ab च्या. आणि मेन कंप्लीट. आता बघा मेन प्रोग्राम काय करायचा आहे मला. मी काय करणार आहे की A1 तीन ऑब्जेक्ट घेणार. दोन ऑब्जेक्टची व्हॅल्यू मी युजर कडून घेणार. दोन ऑब्जेक्टची व्हॅल्यू घेणार म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्याची व्हॅल्यू. आणि जे थर्ड ऑब्जेक्टच्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती डिपेंड्स ऑन द टू ऑब्जेक्ट्स, व्हॅल्यू ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. म्हणजेच काय की एक A1 ऑब्जेक्टच्या A मध्ये सपोज 5 आहे आणि A2 ऑब्जेक्टच्या A मध्ये सपोज 10 आहे, तर A3 ऑब्जेक्टचा A काय आला पाहिजे, त्या दोघांची ऍडिशन. दिस इज माय प्रोग्राम. ओके, अगेन A1 ऑब्जेक्टच्या B मध्ये सपोज A1 ऑब्जेक्टच्या B ची व्हॅल्यू सपोज 10 आहे आणि A2 ऑब्जेक्टच्या B ची व्हॅल्यू सपोज 15 आहे. देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ द A3 ऑब्जेक्ट्स B, A1 डॉट A B प्लस A2 डॉट B, म्हणजे त्यांची जी व्हॅल्यू आहे त्यांची ऍडिशन. ओके, सो त्याच्यासाठी मला काय लागणार आहे की मला जर थर्ड ऑब्जेक्टच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या जर ते दोन ऑब्जेक्ट वरून अनदर जे टू ऑब्जेक्ट्स आहेत त्या क्लासचे त्याच्यावरून जर फाइंड आउट करायचे आहे तर मला ते ऑब्जेक्ट त्याचं फंक्शन आर्ग्युमेंट पास करावे लागतील. ओके, सो कसं केलंय बघा, एकदम सिंपल आहे. पहिल्यांदा कसं वर्क होतं ते सांगते. प्रोग्राम रन केला, इथे आला कंपायलर. तीन ऑब्जेक्ट्सला मेमरी अलोकेट झाली A1 A2 A3.
नाउ दिस इज मेन फंक्शन साठीची मेमरी आहे. ओके, जी की होल प्रोग्राम साठी असते. A1, A2 and A3. ओके, नाउ A1, A2, A3 these are the object of the class A. आणि क्लास A मध्ये काय A आणि B. सो त्यांना सेपरेट व्हॅल्यू असणार. AB, AB. ओके, लक्षात ठीक आहे. नाउ A1 डॉट गेट AB. नाउ गेट AB फंक्शन कशाने कॉल केले? A1 ने. सो गेट AB फंक्शन कडे कंपाइलर आला, स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर A and B. आता सपोज युजरनी टाकलं 10, 15, तर ही व्हॅल्यू A आणि B ची कुठे जाणार? A1, A2 का A3? बिकॉज गेट AB फंक्शन हे A1 ने कॉल केले. सो A1 च्या ब्लॉक मध्ये गेलं A1 10 आणि A आणि B 10, 15. ओके, गेट AB कंप्लीट झालं. परत इथे आलं कंपाइलर, अगेन गेट AB फंक्शन कॉल झालं. नाउ गेट AB फंक्शन कॉल झालं A2 नी, स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर A and B. आता जी तुम्ही व्हॅल्यू टाकणार, सपोज मी टाकली 15, 25, तर ते कुठे जाणार? A2 च्या ब्लॉक मध्ये जाणार. ओके, इथपर्यंत कळालं. नाउ आता मला काय करायचंय की डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ A1 आणि A2, A3 च्या A आणि B मध्ये व्हॅल्यू टाकायचे. सो A3 च्या मी गेट AB नी नाही घेणार. A1 आणि A2 चे जे व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरून मी ऍड करणार आहे कॅल्क्युलेट. सो आता इथे काय कॉल केलं? समला काय पास केलं? A1, A2. सो जसं A, B आपण पास करतो तर तो पूर्ण व्हॅल्यू A ची जी आहे ती कॉपी होते डेफिनेशन मधल्या आर्ग्युमेंट मध्ये. सेम तसंच A1 हा ऑब्जेक्ट आहे आणि इथे पण आपण ऑब्जेक्टच पास केले की नाही समला. सो A1, A2 इथे सम कॉल झालं. हा A1 कॉपी झाला इथल्या A1 मध्ये, हा A2 कॉपी झाला इथल्या A2 मध्ये. आता A1 कॉपी झाला मीन्स व्हॉट? ऑब्जेक्ट कॉपी झाला मीन्स व्हॉट? ऑब्जेक्ट मध्ये जेवढ्या व्हॅल्यूज आहेत व्हेरिएबलच्या त्या सगळ्या कॉपी झाल्या इथे आणि ह्या ऑब्जेक्ट मधल्या कॉपी झाल्या इथे. आलं का लक्षात? जसं आपण नॉर्मल करतो ना ऍडिशन, A, B आपण पास करतो, मग परत ऍडच्या फंक्शन मध्ये A आणि B लिहितो, सेम तसंच. ओके, नाउ आता बघा म्हणजेच काय, ह्या A1 डॉट A मध्ये काय गेलेलं आहे ते ऍज इट इज ऑब्जेक्ट कॉपी होतो. हा A2 इथे कॉपी होणार. ओके, ऑब्जेक्ट कॉपी होणार मीन्स व्हॉट? त्याचा होल ब्लॉक ऑफ मेमरी कॉपी होणार. ओके, नाउ A1 डॉट A काय आहे? 10. A2 डॉट A काय आहे? 15. सो 10 प्लस 15 किती झाले? 25. हे गेले A मध्ये. नाउ व्हॉट इज दिस A? हा A कळतोय आपल्याला A1 डॉट A आहे, हा A कळतोय A2 डॉट A आहे. मग व्हॉट इज दिस A? हा A कोणाचा आहे? सो सम फंक्शन कोणी कॉल केलेलं आहे? A3 ने. सो हा A पण कोणाचा आहे? A3 चा आहे. आलं का लक्षात? सो 10 प्लस 15 किती झाले? 10 प्लस 15 25. कुठे गेले? A मध्ये, A3 च्या. नाउ A1 डॉट B. व्हॉट इज A1 डॉट B? 15. 15 प्लस A2 डॉट B. व्हॉट इज दॅट? 25. सो 15 प्लस 25 40. कुठे गेले? B मध्ये. हा B कोणाचा आहे? ज्यांनी सम फंक्शन कॉल केलं. सम फंक्शन कशाने कॉल केलं? A3 ने. सो 40 गेले इथे. ओके, सो डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द A1 आणि A2. आपण काय केलं? A3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, सम फंक्शन कंप्लीट झालं. इथे आला कंट्रोल पुट AB कडे कंपाइलर आला, डिस्प्ले झालं A आणि B. आता हा A आणि B कशाचा डिस्प्ले होणार? ज्यांनी फंक्शन कॉल केले A1 चा 10, 15. ओके, नाउ पुट AB कॉल झालं, परत कंट्रोल पुट AB फंक्शन कडे आला. नाउ AB कोणाचा डिस्प्ले होईल? A2 फंक्शन ने कॉल झालेला आहे पुट AB. सो A2 मधला 15 आणि 25 आणि पुट AB A3 नी कॉल झाले. सो 25 आणि 40 काय झालं? डिस्प्ले झालं. ओके, आलं लक्षात? सो दिस इज द यूज ऑफ द हाऊ द फंक्शनला आर्ग्युमेंट कसे पास करायचे, हाऊ द आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट ऍज अ आर्ग्युमेंट पास टू द फंक्शन. ओके, नाव आता हा प्रोग्राम आपण एकदा करून बघू, काय एरर असेल तर कळेल. मग तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यावरचाच एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे, तो मला तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. Object as argument 1 dot cpp hash include iostream hash not using name space standard class a int b. Okay,
फक्त ए घेतला तरी चालेल तुम्हाला एक्झाम मध्ये जर असं आलं एक्सप्लेन हाऊ टू पास ऑब्जेक्ट ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट. ओके, सो तुम्ही जस्ट नुसतं स्मॉल एकच व्हेरिएबल घेतलं तरी चालेल. ओके, गेट एबीज फंक्शन तुम्ही नुसतं गेट पण लिहू शकता. त्याचा यूज काय ओनली टू गेट द व्हॅल्यूज. ओके, एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. A B. Okay, now put Cout A is equal to A, B is equal to B. Okay, now third function. So आता आपल्याला इनसाइडच डेफिनेशन लिहायची असेल तर डायरेक्ट अशी लिहायची बघा, तिथेच लगेच डिक्लेअर करून द्यायचं इनसाइड. आता आउटसाइड मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेनेशन मध्ये व्हाईट बोर्ड वर घेतलेली आहे. ओके, नाउ ही इनसाइड आहे. सो इनसाइड सेम तसंच करायचंय, फक्त स्कोप रिझोल्यूशन वगैरे ऑपरेटरची गरज नाही. ओके, झालं बस, फंक्शन कंप्लीट. ठीक आहे, नाउ इंट मेन ऑब्जेक्ट्स क्रिएट करा. नाउ a1 डॉट गेट ab. a1 आणि a2 च्या व्हॅल्यू वरून आपल्याला a3 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सो पहिल्यांदा व्हॅल्यू घेतल्या आपण, त्याच्यानंतर a3 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली युजिंग समनी. त्याला पास केलं a1 a2 दोन ऑब्जेक्ट्स, बिकॉज आपण डेफिनेशन लिहिताना पण 2 ऑब्जेक्ट्स पास केलेले आहेत. त्याच्यानंतर a1 डॉट पुट ab, a2 डॉट पुट ab and a3 डॉट पुट ab. ओके, and return 0. ओके, सो आता थोडंसं आता आपण इथे फॉर्मॅटिंग करू. 3 ह्याच्या व्हॅल्यूज आहेत ना, सो इथे Cout ऑब्जेक्ट a1. ओके, ऑब्जेक्ट a2, ऑब्जेक्ट a3. Okay, just for formatting purpose. Now execute, compile and run. एंटर द आता ए ची a1 ऑब्जेक्टच्या a आणि b ची व्हॅल्यू, आणि इथे बघा हे 20 30 a1 चे 10 34 आणि डिपेंड्स ऑन द a1 चा a20, a1 a2 चा a10 आणि हा झाला a3 चा 30. हा 30 प्लस 34 झालं a3 चा b 64. आलं का लक्षात? ठीक आहे. सो आपण काय केलं, ऑब्जेक्ट ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट पास केले. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम जो की आपल्याला आता पुढच्या 2 कन्सेप्टला सुद्धा तो तुम्हाला येतो बघा, टाइमचा. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, 3 ऑब्जेक्ट घ्यायचे टाइम क्लासचे, t1 t2 t3. सेम आता गेले नाही बी ची कशी ऍडिशन तसंच. सो t1 मध्ये असतील मिनिट आणि आवर्स, इथे पण असतील मिनिट्स आणि आवर्स, आणि थर्डचे आपल्याला मिनिट आणि आवर्स कॅल्क्युलेट करायचे. ओके, जसं ए बी होतं सेम तसंच. सो मिनिट आणि आवर्स, सपोज t1 मध्ये मिनिट्स आहेत 654 मिनिट्स आणि आवर्स आहेत 8 आवर्स. ओके, t2 मध्ये आहे 32 मिनिट्स आणि आवर्स आहेत 7 आवर्स. तर तुमचे t3 चे आवर्स आणि मिनिट्स किती आले पाहिजे? सो 8 प्लस 7 किती झाले? 15 आवर्स.
ओके, आणि हे किती झाले 54 प्लस 32 म्हणजे 6 आणि 8 म्हणजे ह्याचे जे मिनिट्स आहेत दोघांचे मिळून हे 60 मिनिट्स पेक्षा जास्त आले. सो इथे काय होईल म्हणजे फायनल आपल्याला रिझल्ट काय मिळतोय 86 मिनिट्स डिपेंड्स ऑन दिस आणि 15 आवर्स. बट जेव्हा मिनिट मोर दॅन 60 येतील तेव्हा आपल्याला इथे आवर्स काय करावे लागतील ऍड करावे लागतील. सो 60 मिनिटचा 1 आवर असतो. सो फायनल आउटपुट आपलं काय पाहिजे बघा 16 आवर्स. ओके, आणि 86 म्हणजे 60 मिनिट जर काढले जे की 1 आवर आपण ऍड केला इकडे तर राहिले किती 26 मिनिट्स. असं फायनल आन्सर पाहिजे. तर हे तुम्हाला करायचं. सपोज आता माझे जर मिनिट्स असे आले T1 चे मिनिट्स सपोज तुम्ही घेतलेले आहेत मिनिट्स आणि आवर्स T2 T3. सो T1 चे मिनिट सपोज तुम्ही घेतले फॉर एक्झाम्पल 65. आता तुम्ही म्हणताल की मग ते आवर्स पेक्षा मिनिट 6 इकडेच एक आवर ऍड करा. पण डिपेंड्स ना युजर किती मिनिट टाकतोय दॅट इज डिपेंड. आपल्याला कॅल्क्युलेशन करताना मग आपण आपल्या याने करणार आहे. ओके, 65 मिनिट्स टाकले आणि आवर्स टाकले इथे 10 आवर्स. ओके, इथे मिनिट्स टाकले 85 आणि आवर्स टाकले सपोज 12 आवर्स. ठीक आहे. सो T3 चे काय यायला पाहिजे बघा. पहिल्यांदा मिनिट्स किती झाले 65 प्लस 85 5 आणि 5 10 कॅरी आला 1. सो 7 आणि 8 किती आले 50. ओके, हे झाले 150 मिनिट्स अकॉर्डिंग टू दिस. आणि आवर्स किती झाले 22 आवर्स. नाउ हे जे मिनिट्स आहेत त्याचं परत आवर्स मध्ये कन्वर्जन करायचं. सो आपल्याला 2 आवर्स मिळतील. सो इथे 24 आवर्स आणि 122 आवर्स मध्ये आपण केले. सो राहिलं काय 30 मिनिट्स. सो तुमचा आन्सर काय आलं पाहिजे 30 मिनिट्स अँड 24 आवर्स असं आन्सर आलं पाहिजे. ओके, सो दिस इज युअर प्रोग्राम. ठीक आहे. युजर कितीही मिनिट्स आणि कितीही आवर्स टाकू शकतो. आपल्याला कॅल्क्युलेशन T3 चं करायचं. सो तेव्हा आपण काय लावणार आहे आपलं लॉजिक लावणार आहे की 60 मिनिट्स पेक्षा जर जास्त आले तर आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करावं लागेल. ठीक आहे आवर मध्ये. सो हा तुमचा प्रोग्राम आहे. हा इम्पॉर्टंट आहे. हा प्रोग्राम आपण जेव्हा नेक्स्ट डे कन्सेप्ट बघणार आहे फ्रेंड फंक्शन त्याच्यामध्ये सुद्धा आपण सेम प्रोग्राम करणार आहे फक्त युजिंग फ्रेंड फंक्शन करणार आहे. सो लॉजिक थोडंफार सेमच असणार आहे. ठीक आहे. सो लक्ष द्या. आता आपण हा ऑब्जेक्ट ऍज अ फंक्शन आर्ग्युमेंट म्हणून प्रोग्राम करतोय. सो ह्याच्यामध्ये आता आपल्याला 2 व्हेरिएबल्स घ्यायचे आवर्स आणि मिनिट्स. सेम जसं मगाशी AB घेतलेलं फक्त ह्याच्यामध्ये आता आपल्याला एक्स्ट्रा लॉजिक काय ऍडिशन तर करायची जसं आपण A ची आणि B ची केली. फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला आवर्स चेक करावे लागतील मिनिट्स चेक करावे लागतील आणि मग ते आवर्स मध्ये ऍड करावे लागतील. बस एवढाच डिफरन्स आहे. Excuse me. Now, obviously, एक फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी सपोज गेट टाइम मी फंक्शन घेतलं किंवा ओनली गेट लिहिलं तरी चालेल. ओके, गेट एंटर आवर्स अँड मिनिट्स किंवा मिनिट्स अँड आवर्स जसं तुम्हाला घ्यायचंय. सेम आवर्स आणि मिनिट्स. ओके, नाउ वॉइड पुट सी आउट. आता फक्त आपण प्रोग्राम करताना थोडंसं फॉर्मॅटिंग मध्ये करू. हे जस्ट मी डिस्प्ले करते. ठीक आहे. आपण जेव्हा टाइप करू प्रोग्राम तेव्हा मग मी तुम्हाला फॉर्मॅटिंग मध्ये एक्सप्लेन करेल. ओके, नाउ आता थर्ड फंक्शन सपोज समज घेते बिकॉज आपल्याला ऍडिशनच करायचे आहे. तुम्ही कोणतंही घेऊ शकता फंक्शनला नेम ऍड घेऊ शकता बिकॉज ऍडिशन करायची ना. सो ऍड. ठीक आहे. आणि ह्याला आता 2 ऑब्जेक्ट पास करावे लागतील. आता आपण इनसाइडच फंक्शन डेफिनेशन लिहू. सो डायरेक्टली इथेच आपल्याला डेफिनेशन स्टार्ट करायची. सो आता आपण काय करणार बघा. आवर्स इज इक्वल टू T1 आवर्स प्लस T2 डॉट आवर्स. ओके, हे झालं. नाउ मिनिट इज इक्वल टू T1 मिनिट प्लस T2 मिनिट. ओके, आणि इफ ते जे मिनिट्स आलेले आहेत ते जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 असेल तर आपण जो आवर्स मिनिट्सचा बघा आवर्स मध्ये केलेला प्रोग्राम तर त्याचं लॉजिक आपल्याला इथे लावावं लागेल. सो आपल्याला काय करावं लागेल आवर्स जे आलेले आहेत आवर्स त्याच्यामध्ये मॉड 60 टाकायचं. ओके, आणि जे रिमेनिंग मिनिट्स आहेत
ते ऍज इट इज राहील. जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 आले तरच ह्याच्यात जाणार, अदरवाईज जे मिनिट्स आहेत तेच राहणार. बस एवढंच प्रोग्राम आहे. आता आपण इंट मेन. सो टाइमचे 3 ऑब्जेक्ट घेतले, T1, T2, T3. ओके, नाऊ व्हॅल्यू घ्यावी लागेल. पहिले T1 ची व्हॅल्यू, मग T2 ची व्हॅल्यू. दोघांच्या व्हॅल्यू घेतल्या की समनी आपण T3 ची व्हॅल्यू काय करणार, कॅल्क्युलेट करणार. T3 डॉट सम, त्याला पास करणार T1, T2 आणि मग तिन्ही पण व्हॅल्यू काय करणार, डिस्प्ले करणार, पुट. ठीक आहे, इथपर्यंत. नाव बघा आता. नाव फर्स्ट बघा, मेन कडे कंट्रोल आला. T1, T2 आणि T3 ला मेमरी अलोकेशन झालं. ठीक आहे, एकदम इझी. बघा T1, T2, T3 हे ऑब्जेक्ट कशाचे आहेत, क्लास टाइमचे. ओके, सो क्लास टाइम मध्ये काय, आवर्स आणि मिनिट. सो तिघांना पण सेपरेट सेपरेट व्हॅल्यू झाल्या. ठीक आहे. नाउ T1 डॉट गेट फंक्शन कॉल झालं T1 ने. सो एंटर आवर्स अँड मिनिट. सो जे तुम्ही आवर्स आणि मिनिटची व्हॅल्यू टाकणार ती कुठे जाणार, T1 च्या ब्लॉक मध्ये जाणार. सपोज 8 आणि ते टाकले 51. ओके, 8 आणि 51 टाकले. नाउ पुट नाही, आता परत इथे आलो. गेट फंक्शन कॉल झालं अगेन. स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर आवर्स अँड मिनिट्स. आता तुम्ही जे व्हॅल्यू टाकणार ती कुठे जाणार, T2 मध्ये जाणार, बिकॉज तुम्ही गेट फंक्शन T2 ने कॉल केले. ओके, सपोज मी इथे टाकले 10 आणि इथे टाकले सपोज 80. किती टाकले, 80 मिनिट्स. ओके, नाउ सम फंक्शन कॉल झालं, त्याला पास झाला T1 आणि T2. सो सम फंक्शन म्हणजे कंट्रोल कुठे आला कंपायलरचा, सम फंक्शन कडे. हा T1 कॉपी झाला इथे आणि हा T2 कॉपी झाला सेकंडला. T1 आणि T2 कॉपी होणार. ऑब्जेक्ट मीन्स व्हॉट, त्याचे जे होल मेमरी ब्लॉक आहे विथ व्हॅल्यू त्या कॉपी होणार. ओके, सो T1 डॉट आवर्स मध्ये काय जाणार, इथे 8. ओके, प्लस T2 डॉट आवर्स मध्ये काय 10. सो 8 प्लस 10 किती झाले, 18. सो हे आवर्स म्हणजे कोणाचे, आता सम फंक्शन कॉल केलं T3 ने, म्हणजे हे आवर्स कोणाचे आहेत, T3 चे आहेत. ओके, सो लगेच मी त्याला चेंजेस करत नाही, आपण लास्टला करू. फक्त जेव्हा आता हे ऑब्जेक्टने केलं ठीक आहे, बट आता हे विदाउट ऑब्जेक्ट आहे आवर्स आणि मिनिट. मग हे नेमके कोणाचे, तर हे आहे ज्यांनी फंक्शन कॉल केलं, दॅट इज सम फंक्शन कॉल केले T3 ने. सो T3 चे. ओके, नाउ मिनिट किती आहे, 51 आणि इथे किती आहे, 80. सो 80 प्लस 51 किती झाले, 1 आणि 9, 10, 11, 12, 13, 131. ओके, नाउ येस इट इज. आता बघा, जर सपोज मिनिट एवढे झाले असते 55, ठीक आहे, तर इथे कंट्रोल आलाच नसता. फॉर एक्झाम्पल, सपोज दोघांच्या ऍडिशनचे मिनिट लेस दॅन 60 असते, तर इफ 55 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 आहे का, नाहीये. सो इफ होणारच नाही. सो डायरेक्टली फंक्शन कम्प्लीट होणार आणि मग डायरेक्टली T3 मध्ये काय जाणार, 18 आणि 55. बट नाउ जे मिनिट्स आहेत ते काय आलेले आहेत, आपले 131 आलेले. किती आलेले आहेत, 131. सो 131 हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 आहे, येस आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 आवर्स निघतात ते, बरोबर. 60 मिनिटचा 1 आवर आहे. ठीक आहे, सो बघा आता आवर्स किती झालेले, 80 प्लस मिनिट किती आहेत, 131 मॉड 60. सो आधी मॉड होणार. सो 131 ला जर 60 ने डिवाइड केलं तर मॉड मध्ये तुम्हाला काय मिळतो, रिमाइंडर मिळतो. ओके, सो सॉरी, आपल्याला इथे डिव्हिजन करावं लागेल, चूक झाल्या थोडीशी. हे बघा, म्हणून प्रोग्राम ट्रेस करायचा असतो, म्हणजे काही जर चुकलं तर आपल्याला ते लगेच कळतं. बघा, तर इथे आपल्याला करायचं आहे क्वोशंट आणि इथे करायचं आहे मॉड. सो मिनिट 131 डिवाइड बाय 60. सो क्वोशंट ऑपरेटर, सॉरी, डिव्हिजन ऑपरेटर तुम्हाला काय देतं, क्वोशंट देतं. सो 60 ने 131 ला डिवाइड केलं तर क्वोशंट काय आला, 2 आला. ओके, सो 18 प्लस इथे आलं 2, किती झाले, 20 गेले आवर्स मध्ये आणि मिनिट किती आलं, राहिलेले मिनिट. सो 60 ला जर 60 ने जर मिनिट दॅट इज 131 ला जर डिवाइड केलं तर रिमाइंडर काय उरतो, 11 उरतो. सो इथे आलं 11. बघा, 131 मिनिट आहे ऑब्विसली. ओके, सो 120 चे 2 आवर जर काढले
सो तुमचे आवर्स जे 18 होते त्याचे 2 आवर्स ऍड झाले. सो 131 मधून 120 गेले, किती राहिले? 11 राहिले. सो तुमचे हे इफ झालं फंक्शन कंप्लीट. सो ह्याच्यानंतर इथे हे आवर्स आणि मिनिट्स कोणाचे? सम फंक्शन ज्यांनी कॉल केले T3 ने. सो आलं इथं 20 आणि 11. ओके. सो फंक्शन कंप्लीट. इथे आलो T1 डॉट पुट, आवर्स आणि मिनिट्स डिस्प्ले झाले T1 मधले 8 आणि 51. T2 डॉट पुट, आवर्स आणि मिनिट डिस्प्ले झाले 10 आणि 80 आणि T3 डॉट पुट 20 आणि 11. ओके. नाउ लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. तुम्हाला एक होमवर्क साठी एक एक्झाम्पल देते, प्रोग्राम देते कॉम्प्लेक्स नंबरचा. तो तुम्ही होमवर्कला, म्हणजे आज तुम्हाला टू प्रोग्राम्स आहेत होमवर्क साठी आणि दोन्ही पण इम्पॉर्टंट. बँक अकाउंटचा दिलेला पण. आता बघा, रन केला प्रोग्राम. इथे कंट्रोल आला, इथे मेमरी अलोकेशन झालं. T1 आवर्स मिनिट्स, T2 आवर्स मिनिट आणि T3 आवर्स आणि मिनिट. नाउ T1 डॉट गेट कडे आलो. सपोज मी व्हॅल्यू टाकली तर आवर्स 5 आणि मिनिट्स 12. सो ते गेले T1 मध्ये 5 आणि 12. ओके. बिकॉज मी गेट फंक्शन T1 ने कॉल केले. ओके. नाउ गेट फंक्शन T2 ने कॉल करते. सो जे आवर्स, आता सपोज मी आवर्स टाकले 7 आणि मिनिट टाकले 10. सो इथे आलं 7 आणि इथे आलं 10 फॉर एक्झाम्पल. आता T3 डॉट सम. सो T1 T2 इथे कॉपी होणार. T1 T2 कॉपी होणार म्हणजे काय? की त्याचे होल ब्लॉक ऑफ मेमरी कॉपी होणार. सो T1 डॉट आवर्स काय? 5 प्लस T2 डॉट आवर्स काय? 7. सो हे किती झाले? 12 झाले. T1 डॉट मिनिट काय? 12 आणि T2 डॉट मिनिट्स काय? 10. सो 12 प्लस 10 किती झाले? 22. ओके. नाउ मिनिट आणि हे आवर्स आणि मिनिट्स कोणाचे? ज्यांनी सम फंक्शन कॉल केले, दॅट इज T3 चे. नाउ मिनिट 22 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 आहे का? नाही. सो हा इफ होणारच नाही, डायरेक्ट फंक्शन कंप्लीट झालं. सो फायनल काय आलं आपलं? 12 आणि 22. बघा 60 पेक्षा जास्त नाही. सो ते मिनिट ऍज इट इज राहणार, आवर्स मध्ये काहीही ऍड होणार नाही. आणि मग इथे आलो आणि T1 चे व्हॅल्यू पुट केल्या 5 आवर्स 12 मिनिट्स. T2 डॉट पुट 7 आवर्स 10 मिनिट्स आणि T3 डॉट पुट 12 आवर्स आणि 22 मिनिट्स. आलं का लक्षात? सो दिस इज युअर प्रोग्राम. सो एकदा आपण रन करून बघूया. परत आता जसं स्ट्रेस करताना काय एरर आली तसं रन करताना आली तर कळेल. आणि मग तुम्हाला मी होमवर्क साठी प्रोग्राम देते अजून. ओके. नो क्लास टाइम, त्याच्यामध्ये HM घेतलं तरी चालेल. ओके. जसं तुमचे व्हेरिएबल नेम तुम्हाला पूर्ण आवर्स मिनिट्स असं घेतलं तरी चालेल. ठीक आहे. नो पब्लिक. मेंबर फंक्शन ऑलवेज पब्लिक घ्यायचे. गेट टाइम. सपोज मी आता गेट टाइम फंक्शन घेतले. सी आउट एंटर आवर्स and minutes. Okay. C in HRS because मी variable name HRS आणि MIN घेतले. void put time. आता आपण असं डिस्प्ले करू 7 hours 12 minutes असं डिस्प्ले व्हायला पाहिजे. सो पहिले आपल्याला स्लॅश HRS ची व्हॅल्यू, त्याच्यानंतर त्याच्या पुढे hours and मिनिट्स ची व्हॅल्यू मिनिट्स. ओके. असं डिस्प्ले करायचं आपल्याला. म्हणजे 7 त्याच्या पुढे आवर्स हा शब्द, त्याच्यानंतर अँड वर्ड, त्याच्यानंतर मिनिटची व्हॅल्यू आणि मग मिनिट्स हा वर्ड. ओके. असं डिस्प्ले करायचं. फॉर्मॅटिंग घ्यायचं नाही केलं सिंपल जसं मी प्रोग्राम मध्ये केले तसं चालेल, तसंही चालेल. ओके. आता ह्याचे आपण आउटसाइड घेऊ. एक्सप्लेन करताना मी इनसाइड केले, आता ह्याचे आउटसाइड करूया. सो आता रिटर्न टाइप void, देन क्लास नेम टाइप, देन सम. ओके. टाइम T1 कॉमा. डिक्लेरेशन जेव्हा तुम्ही ओनली करता तेव्हा पुढे T1 T2 लिहायची गरज नाही. ओके. डेफिनेशन लिहिताना लिहायचं.
आता जेव्हा तुम्ही इनसाइड लिहिता तेव्हा डायरेक्ट डेफिनेशन लिहिता ना, म्हणून मग तुम्ही तिथे T1 आणि T2 पास करता, जसं असं इथे केलेलं आहे डायरेक्ट. आलं का लक्षात? ठीक आहे, डेफिनेशन तुम्ही डायरेक्ट लिहिलेली, पण आता डेफिनेशन डायरेक्ट नाही लिहिलेली, सेपरेट लिहिलेली आहे आउटसाइड. सो मग इथे तुम्हाला T1 T2 लिहायची गरज नाही, लिहिलं तरी चालेल पण नाही लिहिलं तरी चालतं. ओके, नाउ hours इज इक्वल टू T1 डॉट hours प्लस T2 डॉट hours. minute is equal to T1 dot minute plus T2 dot minute. Okay, and if minute are greater than or equal to 60, then hours is equal to जे previous calculate झालेले hours ते and then divide by 60. So आपल्याला final hours मिळतील आणि जे remaining minutes आहेत ते ह्या statement मिळतील. ओके, सम कंप्लीट झालं. नाउ int main. ठीक है, T1 T2 T3. ओके, सो पहिल्यांदा व्हॅल्यू घेणार दोन्ही टाइमच्या, नंतर T1 T2. ओके, आणि मग तिन्ही व्हॅल्यू डिस्प्ले करणार. सो आता आपण टाइम 1. ओके, त्याच्यानंतर T1 डॉट गेट टाइम, सॉरी पुट डिस्प्ले करायला, पुट टाइम. त्याच्यानंतर सी आउट टाइम 2 T2 डॉट पुट टाइम. And last time 3 T3 dot put time. Okay, and then return 0. Save, execute, compile and run. Enter hours and minutes. Suppose hours टाकले 3 आणि minutes टाकले 40. त्याच्यानंतर hours 5 आणि minutes 15. सो काय 8 आणि 29, 8 hours and 29 minutes. बघा 3 hours and 14 minutes आलं, 5 hours and 15 minutes सेकंड टाइमच्या, आणि थर्ड 8 hours and 29 minutes. मिनिट्स 60 पेक्षा मोठे नाही, सो जे hours आपले 8 आलेले 3 आणि 5 तेच राहणार ऍज इट इज. ओके, now let's check with another input. So 12 hours 98 minutes, 15 hours 55 minutes. तर किती यायला पाहिजे बघा, हे पहिले दोन तर ऍज इट इज होतील. ठीक आहे, नाउ इथे काय करावं लागेल आता, 29 hours बघा, तर हे किती झाले, 27 झाले. ओके, ह्या दोघांचे ऍडिशन, आणि ह्या दोघांचे ऍडिशन किती झाली, 8 आणि 5 13, कॅरी आला 1, 9 आणि 5 14 आणि 15. सो 155 ऍडिशन झाली. ओके, 9 आणि 5 14 प्लस 1 155. 155 मधले जे 2 hours आहेत 120 चे ते झाले इथे, म्हणजे 27. हे जे 27 आलते ह्यांची ऍडिशन, 27 प्लस 2 किती झाले, 29 इथे झाले. आणि हे जे रिमेनिंग 155 मधून 120 गेले 33, 53 राहते. ओके, 153 मधून 120 गेले 33 राहिले. आलं का लक्षात? ठीक आहे, सो हे झालं तुमचा प्रोग्राम. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा अजून एक चेंजेस करायला देते. ठीक आहे, T3 चे आपण कॅल्क्युलेट करतोय, सो आपण बरोबर कॅल्क्युलेट करतो इथे. आलं का लक्षात? डिपेंड्स ऑन द मिनिट्स आणि आवर्स काय आहे, काय करतोय आपण, डिपेंड्स ऑन द मिनिट्स जास्त असेल तर आपण T3 चे बरोबर कॅल्क्युलेट करतोय आवर्स मध्ये ऍड करून. पण इथे नाही, आपण डिस्प्ले करताना ठीक आहे या दोघांवरून आपण T3 चे केले, पण डिस्प्ले करताना टाइमचे पण तर तसेच व्हायला पाहिजे ना.
इथे जर 60 युजर कितीही मिनिट्स टाकू शकतो, पण जेव्हा तुम्ही डिस्प्ले करताल तेव्हा ते प्रॉपर डिस्प्ले झाले पाहिजे. म्हणजे 98 मिनिट्स आहेत तर ते 98 मिनिट्स मधले 60 मिनिट्स इथे आवर्स मध्ये टाकले, 13 hours and 38 minutes असं डिस्प्ले झालं पाहिजे. इथे पण 16 hours and इथे तर काही गरज नाही, इथे 15 hours राहणार बिकॉज मिनिट्स 55 आहेत. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं पाहिजे. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, इथं पुट मध्ये T3 साठी चेंजेस करायची गरज नाही. इथं जेव्हा तुम्ही पुट टाइम करता तेव्हा तुम्ही मिनिट्स चेक करू शकता. आलं का लक्षात? ठीक आहे. आणि जे मिनिट्स तुम्ही चेक करणार ते ऑब्विसली कोणते चेक होणार, ज्यांनी तुम्ही फंक्शन कॉल केले. तर काय सांगितलं मी तुम्हाला, डिपेंड्स ऑन द T1 आणि T2 च्या ज्या व्हॅल्यू त्याच्यावरून T3 राईट कॅल्क्युलेट होतोय. पण जे T1 आणि T2 आहे ते डिस्प्ले करताना तुम्ही प्रॉपर डिस्प्ले करा की 60 मिनिट्स जास्त असेल तर इथे 98 नाही डिस्प्ले व्हायला पाहिजे, इथे काय डिस्प्ले व्हायला पाहिजे 13 hours फॉर दिस एक्झाम्पल अँड 38 मिनिट्स असं डिस्प्ले झालं पाहिजे. ओके. आणि इथे तर ऍज इट इजच राहील बिकॉज इथे 55 मिनिट्स लेस दॅन 60 आहे. ओके. तर असं इथे फक्त पुट मध्ये थोडेफार चेंजेस करावे लागतील, ते तुम्ही करा, तुम्हाला ऍज अ होमवर्क. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक आता एक बँक अकाउंटचा प्रोग्राम दिला आहे, टाइम मध्ये थोडे चेंजेस सांगितले. आणि अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. सो एक क्लास घ्यायचा कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये इंटिजर रियल व्हॅल्यू आणि इंटिजर इमॅजिनरी व्हॅल्यू घ्यायची. ओके. नाव एक फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी, एक फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. ओके. आणि थर्ड फंक्शन सम करायची आहे कॉम्प्लेक्स नंबरची. आता कॉम्प्लेक्स नंबरचा तुम्ही रियल आणि इमॅजिनरी पार्ट घेणार. सो कॉम्प्लेक्स नंबर नेहमी कोणत्या असतो बघा, a प्लस किंवा x प्लस, एकतर तुम्ही असं पण डिस्प्ले करू शकता किंवा असं. तर आय ची व्हॅल्यू नाही घ्यायची, आय आपल्याला डायरेक्ट डबल कोट मध्ये डिस्प्ले करायचं. ओके. व्हॅल्यू फक्त तुम्ही रियल पार्ट आणि आय सोबत जो असतो इमॅजिनरी पार्टची घेणार. ओके. सो कॉम्प्लेक्स नंबर C1 मध्ये सपोज तुम्ही रियल पार्ट घेतला 5 आणि इमॅजिनरी पार्ट घेतला -3. ओके. C2 ऑब्जेक्ट आहे कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये तुम्ही रियल आणि हा इमॅजिनरी. रियल पार्ट घेतला -8 आणि इमॅजिनरी पार्ट घेतला 2. सो जेव्हा तुम्ही C1 प्लस C2 करणार म्हणजे C3 ची व्हॅल्यू काय आली पाहिजे बघा. सो सम मध्ये रियल पार्टची ऍडिशन होती आणि इमॅजिनरीची ऍडिशन होती. सो C3 काय आला पाहिजे बघा तुमचा 5 प्लस -8 म्हणजे प्लस मायनस मायनस. सो -3. C3 काय येईल रियल -3 आणि हा काय येईल इमॅजिनरी -1. ओके. सो अशा व्हॅल्यू आल्या पाहिजे. पहिले समचं करा आणि मग त्याच प्रोग्राम मध्ये सबट्रॅक्शनचं पण करा. सबट्रॅक्शन पण तसंच असतं, रियल पार्टची सेपरेट सबट्रॅक्शन आणि इमॅजिनरी पार्टची, पण पहिले समचं करा जसं आता आपण टाइमचं वगैरे केलं. सो ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर करायचं आहे तुम्हाला युजिंग ऑब्जेक्ट ऍज अ फंक्शन आर्ग्युमेंट. आणि डिस्प्ले करताना कशा फॉर्मॅट मध्ये व्हायला पाहिजे बघा. सपोज तुमचा जर हा असेल 5 C1 चा जर 5 आणि -3 रियल आणि इमॅजिनरी पार्ट असतील तर C1 जेव्हा तुम्ही पुट फंक्शन देताल C1 डॉट पुट फंक्शन तेव्हा काय डिस्प्ले कसं डिस्प्ले झालं पाहिजे 5 - 3i असं डिस्प्ले झालं पाहिजे. आणि हा कसा डिस्प्ले झाला पाहिजे -8 प्लस 2i असं डिस्प्ले झाला पाहिजे. आणि C3 कसा डिस्प्ले झाला पाहिजे -3 - 1 असं डिस्प्ले झालं पाहिजे. डिपेंड्स ऑन तुम्ही नंबर कसा देता रियल आणि इमॅजिनरी. सो पुट फंक्शन मध्ये ह्या टाइप मध्ये डिस्प्ले झालं पाहिजे. स्कॅन फक्त तुम्ही आय नाही करणार बिकॉज तो डायरेक्टली तुम्ही डबल कोट मध्ये टाकून द्यायचा. रियल आणि इमॅजिनरी पार्ट करणार फक्त. डिपेंड्स ऑन रियल आणि इमॅजिनरी C3 कॅल्क्युलेट होणार. सम कशी होते रियलची सेपरेट आणि इमॅजिनरी, जसं मग अशी आपण ए आणि बी ची केली सेम तसंच. आलं का लक्षात? ठीक आहे. तर हा तुम्हाला एक होमवर्क आहे. त्याच्यामध्ये 3 फंक्शन घ्यायचे आणि फक्त सम फंक्शनला ऑब्जेक्ट ऍज आर्ग्युमेंट पाठवायचं कॉम्प्लेक्सचं. ठीक आहे. तर हा एक प्रोग्राम आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे, हा पण करा. सो नेक्स्ट जेव्हा आपण नेक्स्ट टू नेक्स्ट लेक्चर मध्ये आपलं जेव्हा फ्रेंड फंक्शन येईल किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये पण येऊ शकतं, आपल्याला परत कॉम्प्लेक्स आणि टाइमचा प्रोग्राम करायचा आहे. सो कॉम्प्लेक्सचा तुम्हाला होमवर्क आहे, नाही आला तर मला सांगा, मी नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्टिंगला करून देईल. बँकचा पण इम्पॉर्टंट आहे आणि कॉम्प्लेक्स नंबर आणि आज घेतलेले ऑल दी प्रोग्राम्स आर इम्पॉर्टंट. ओके. सो बँकचा जो होमवर्कला दिलेला तो पण नाही आला तरी सांगा आणि कॉम्प्लेक्स नंबरचा पण नाही आला तरी सांगा, तो मी एक्सप्लेन करेल. बट ट्राय, इझी आहे बघा. ठीक आहे. ट्राय करा, नाही आलं तर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे. नाऊ पुढची कन्सेप्ट आता आपली होणार नाही 10 मिनिट्स मध्ये. सो आपण आता नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट स्टार्ट करूया. ठीक आहे.